तुम्हाला माहितीये का, शृंगारतळी बाजारपेठेच्या गर्दीपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावरती अशी एक जागा आहे जिथे शांती आणि सौंदर्य एकत्र अनुभवायला मिळतं. आपल्या मला कोकण बघायचं या सिरीजच्या 42व्या भागात मी आजच्या प्रवासाची सुरुवात केली शृंगारतळीतून माझ्या लाल परीला घेऊन. जास्त काय लांब नाही हो, शृंगारतळीवरून निघायचं, चिपळूण गुहागर हा मार्ग पकडायचा आणि पाटपन्हाळे गाव कुठे आहे असं विचारत विचारत पुढे जायचं. आणि जिथे हा बोर्ड दिसेल ना, तिथून उजव्या हाताला टर्न मारून जिथे ही कमानी लागेल तिथे समोर श्री महागणेशाचं तुम्हाला मंदिर पाहायला मिळेल. या मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच तुमच्या लक्षात येतं इथली स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि भक्तिमय वातावरण. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथे पार्किंगची मुबलक सुविधा आहे, त्यामुळे गाडी कुठे लावायची असं टेन्शन तर अजिबातच नाही. या मंदिरात प्रवेश केल्यावर ना, समोरच हात जोडून गणपती बाप्पाला वंदन करणारे छोटेसे उंदीर मामा तुम्हाला पाहायला मिळतात. गाभाऱ्यातील बाप्पाची संगमरवरी मूर्ती इतकी सुंदर आणि रेखीव आहे की तिथून तुमचे डोळे हटणारच नाही. तसं या मंदिराचा जीर्णोद्धार सन 1981 मध्ये झालाय, पण त्याची जी खरी झळाळी दिसते ती अलीकडेच 2021 मध्ये झालेल्या नूतनीकरणामुळे. चला मला कमेंट मध्ये सांगा, या मंदिराचा अनुभव तुम्हाला कसा वाटला. आणि हो, पुढच्या